सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाहीये, ठाकरे गटाच्या विनायक राऊतांनी हा गंभीर आरोप केला। तर केंद्रात सरकार आरक्षणाचा टक्का का वाढवत नाहीये, राऊतांनी महायुतीला हा सवाल विचारला। माजी खासदार विनायक राऊत यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी। आज मनोज जरांगे हे मुंबईत दाखल झाले। सध्या गणरायाची सगळीकडे धूम आहे, अशा वेळी दाखल झालेत। काय सांगाल, सध्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पुढे आलाय? खरं म्हणजे ज्या पद्धतीने यावेळेला मनोज जरांगेंच्या पाठीशी महाराष्ट्रातला मराठा समाज ज्या लाखोच्या संख्येने एकजुटीने एक ताकदीने जबरदस्त ताकदीने उभा राहिलेला आहे, त्या ताकदीकडे या राज्यकर्त्यांना दुर्लक्ष करता येणार नाही। किंबहुना वेळ काढूपणाचं धोरण करण्यापेक्षा या देशातल्या इतर राज्यांनी मर्यादा वाढवून आरक्षण देण्याचा जो निर्णय घेतला संसदेमधून, तशा पद्धतीची पावलं या राज्यामध्ये सुद्धा उचलली जायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे। मनोज जरांगेंना मागच्या सरकारने आरक्षण दिलं होतं, त्या सगळे सोयरेचा जो विषय आहे त्याच्यावरच मनोज जरांगे ठाम आहेत। काय होईल? त्यांनी आता असं म्हटलंय की जोपर्यंत आरक्षण पूर्णता मिळत नाही तोपर्यंत आपण तिथेच थांबणार। बघा, पूर्णता आरक्षण ह्या शब्दाला महत्वाचं आहे आणि पूर्णता आरक्षण देण्याचं काम संसद करू शकते, पण दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार संसदेकडे या आरक्षणाचा टक्का वाढवायला जात नाही आणि म्हणून सगळे सोयरे हा जो विषय आला, एक सरसकट जर आरक्षणाची मर्यादा तुम्ही वाढवली तर कोणत्याही पूर्वीच्या आरक्षणाला धोका निर्माण होता या मराठा समाजाच्या सर्व लोकांना आरक्षण मिळू शकते, धनगर समाजाला सुद्धा आरक्षण मिळू शकतं। त्याचबरोबर शिवसेना ही या आरक्षणाला पाठिंबा देताना दिसते। सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, मालवण, सिंधुदुर्ग।